सर्व महापुरुषांना वंदन करून या ठिकाणी आज आरक्षण यात्रा नांदगाव खांडेश्वरीत आलेली आहे। ज्यांच्या नेतृत्वाखाली यात्रा आहे ते या महाराष्ट्रातील तमाम ओबीसी, भटके मुक्त, आदिवासी सर्व बहुजनांचं नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय श्री बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवकांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय निलेश भाऊ विश्वकर्मा, राज्याचे उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग साहेब, ओबीसीचे नेते आमचे सहकारी मित्र रमेशजी बारसकर, मंचावरील सर्व आदरणीय ताई, मंचावरील सर्व उपस्थित सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनींना माझा जय ओबीसी, जय भीम। बांधवांनो, यात्रा मुंबईपासून निघाली, पश्चिम महाराष्ट्रातला संपूर्ण पाऊस घेत घेत मराठवाड्यामधला आक्रमक सर्व हजारो लाखो लोकांचा उत्साह घेत घेत विदर्भामध्ये काल प्रवेश झाला। विदर्भामध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येनं, प्रचंड मोठ्या संख्येनं काल पुसदमध्ये स्वागत झालं। आज या ठिकाणी अमरावतीमध्ये आम्ही आलेलो आहोत। आदरणीय निलेश भाऊंच्या मतदारसंघात ही यात्रा आलेली आहे। बांधवांनो, तुम्ही आम्ही आज अतिशय एका मोठ्या संकटाला सामना करतोय। आज संपूर्ण ओबीसीचं आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे। सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून SC STचं सुद्धा आरक्षण पूर्णपणे धोक्यात गेलेलं आहे। या राज्याची, या देशाचं संविधान बदलण्याच्या दृष्टीने सगळी पावलं उचलणं चालू झालेली आहेत। ज्यांच्यावर विश्वास ठेवून ज्या काँग्रेस आणि भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांना ज्या आपल्या सगळ्या ओबीसी बांधवांना मतदान केलं, आज तेच लोक तुमचं आरक्षण गिळंकृत करायला सज्ज झालेले आहेत बांधवांनो। आणि या वाईट परिस्थितीमध्ये, या अतिशय बिकट परिस्थितीमध्ये या संपूर्ण ओबीसीच्या पाठीमागे जर कोणता नेता उभा राहिला असेल तर ते फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उभे आहेत, बाकी कोणी सुद्धा उभं नाही आहे। कोणी बोलायला तयार नाही, एक शब्द काढायला तयार नाही। निवडून आलेले काँग्रेसचे आमदार जाऊन जरांगे पाटलांना पत्र देत आहेत, जरांगे पाटील साहेब ओबीसीतून आरक्षणाला आमचा पाठिंबा। निवडून आलेले भाजपचे आमदार, खासदार जात आहेत, त्या ठिकाणी जरांगे पाटलांना पत्र देत आहेत। निवडून आलेले उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार जात आहेत, पत्र देत आहेत। राष्ट्रवादीचे तर त्या ठिकाणी पुरस्कृत सगळं राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली जरांगे पाटलांची वाटचाल चालू आहे। बांधवांनो, कोणताही पक्ष आज तुमच्या मुलांच्या भवितव्याच्या बाजूने उभं राहायला तयार नाही। ही गंभीर बाब आहे, ही राजकारणाची बाब नाही आहे। तुम्ही विचार करा की आरक्षण आपल्याला ज्या ठिकाणी ज्यावेळेस मिळालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला आरक्षण दिलं, हा आरक्षणामुळे आपल्या कितीतरी पिढ्या त्या ठिकाणी आपण पुढे आलो। हजारो वर्ष आपण वाईट टाकलेले लोक सगळे आज आपण कुठेतरी माणसामध्ये गंतीला आलो, पण हे इथल्या प्रस्थापितांना बघू वाटत नाहीये। आणि सगळं आरक्षण त्या ठिकाणी त्यांनी धोक्यात आणलेलं आहे बांधवांनो। आणि म्हणून या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण जागृत राहणं जरुरी आहे। आणि आपल्याला आपला कोण आणि मित्र कोण आणि शत्रू कोण हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत तुमचं आमचं काही भलं होणार नाही। काँग्रेस आहे का ओबीसीच्या बाजूने? हो किंवा नाही म्हणा। मला कळलं, मी उगाच बोलायला, तुम्ही कुठे काहीतरी दुसरीकडे उगाच बसतोय, गळा फाटून गेलाय माझा मी। काँग्रेस ओबीसीचा, बहुजनांचा पक्ष आहे का? राष्ट्रवादी आहे का? शिवसेना आहे? उद्धव ठाकरे साहेबांना तर आमच्या ओबीसीच्या जाती सुद्धा माहीत नसतील निलेश भाऊ। त्यांना लिस्ट, त्यांना त्या ठिकाणी 10 जाती जर विचारल्या ओबीसी मधल्या कोणत्या भटक्या मुक्तातल्या जाती, तर उद्धव ठाकरे साहेबांना त्या जाती सुद्धा माहीत नसतील। त्याच्यामुळे शिवसेना आपला का? दोन्ही शिवसेना, शरद पवार आमचे आहेत का? बांधवांनो, हे कोणताही पक्ष तुमचा नाहीये, पण आम्ही ओबीसी गेल्या 70 वर्षापासून याच पक्षांना मतदान करत आलो, जे आमचं पूर्ण जीवन उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत। म्हणून तुम्हाला आम्हाला आता विचार करायची वेळ आली आहे। उभी फट पडलेली आहे, काही इकडले काही इकडले, असं स्पष्ट त्या ठिकाणी भूमिका घ्यायची वेळ आलेली आहे।
कारण तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं भवितव्य धोक्यात आहे. राजकारणाचा विषय बाजूला राहिला, नंतर बोलू आपण त्या विषयावर. राजकारण पुढचा विषय. आणि म्हणून या कंडिशनला, या परिस्थितीमध्ये आज आपल्याला त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी हा एकमेव राजकीय पक्ष आहे आणि सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर एकमेव या ठिकाणी नेते आहेत की त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की ओबीसीच्या ताटातलं आरक्षण कोणी सुद्धा घेऊ नये. या पद्धतीची स्पष्ट भूमिका साहेबांनी घेतलेली आहे की कोणी भूमिका आजही कोणी बोलायला तयार नाही. या भूमिकेवर साहेबांनी जाहीर केलंय ओबीसीचे 100 आमदार करणार. कशासाठी? तर त्या ठिकाणी विधानसभा सभागृहात जाऊन आपल्याला आरक्षण वाचवण्यासाठी. कुठलाही राजकीय पक्ष पुढे येऊन ओबीसीला तिकीट देण्याचा विचार करत नाही. आता निलेश भाऊनी सांगितलं गडबडीमध्ये मला समजलं नाही तुमचा प्रश्न काय होता ते. मी 15 वर्ष सांगून गेलो निलेश भाऊ, पण मी 1999 पासून चळवळीत आहे. आता 25 वर्ष गेले माझे या चळवळीमध्ये. त्या ठिकाणी कोणी जिल्हा परिषद तिकीट द्यायला सुद्धा पुढे कोणी आलं नव्हतं. माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला साहेबांनी लोकसभेचं तिकीट दिलेलं आहे बांधवांनो, याचा मला गर्व आहे. दरवाजावर सुद्धा उभं राहू देत नाहीत. ओबीसी भटक्या मुक्त कोणी इतर सगळ्या समाज बांधवांना दरवाजावर सुद्धा उभं राहू देत नाही. तिकीट तर लई लांबची गोष्ट राहिली. सत्तेचा दरवाजा फार लांबची गोष्ट राहिली बांधवांनो. आणि एकमेव दरवाजा तुमच्या आमच्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी दरवाजावर उभे आहेत. तुम्हाला सत्तेसाठी त्या ठिकाणी दरवाजावर उभं राहून हाक देऊन तुम्हाला खुर्चीवर बसवण्यासाठी साहेब उभे आहेत. 3 गोष्टी आहेत. तुमच्या आरक्षणाचं संरक्षण आज कुठलाही पक्ष करायला तयार नाही. या ठिकाणी ओबीसी SC STच्या आरक्षणाचं संरक्षण पहिली गोष्ट आहे. गावगड्यातल्या ओबीसीचं आज मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी ओबीसी बांधवांवर हल्ले वाढलेले आहेत. आतापर्यंत कमीत कमी 7 ते 8 खुन पडलेले आहेत. गावागावामध्ये डोके फोडणं चालू आहे. कुठं माळी समाजाला मारणं चालू आहे, कुठं नावी समाजाला मारणं चालू आहे. त्या ठिकाणी कुठं त्या ठिकाणी गोरगरीब अल्पसंख्याक मायक्रो ओबीसीवर हल्ले वाढलेले आहेत. दुसरा विषय या ओबीसीच्या संरक्षणासाठी साहेब उतरलेले आहेत. आरक्षणाचं रक्षण, ओबीसीचं वैयक्तिक संरक्षण आणि तिसरं राजकीय त्या ठिकाणी पूर्णपणे राजकारणामध्ये राजकीय त्या ठिकाणी स्थान देण्यासाठी तिसरा विषय बांधवांनो. म्हणून या 3 विषयासाठी सध्या श्री बाळासाहेब आंबेडकर यांनी या राज्यामध्ये ही यात्रा काढलेली आहे. राजकारण बाजूला ठेवून काढलेली आहे बांधवांनो. आणि म्हणून मी जाता जाता एवढं सांगणार आहे की आपल्या सर्वांना तुमच्या आमच्या पुढच्या पिढीची काळजी असेल तर त्या ठिकाणी येणाऱ्या 7 तारखेला औरंगाबादला यायचं आहे. येणार का? आवाज येणार गेलाय. येणाऱ्या 7 तारखेला आपले सगळे कामं सोडून आपण तर रोज कामात असतो. आपल्याला मला आज कामाचं आहे, मला फरायचं आहे, मला इकडे जायचंय, तिकडे जायचंय, हे तर आपल्या आयुष्याचं रणगाणं संपणार नाहीये. पण पुढची पिढीचं भवितव्य धोक्यात आहे. येणाऱ्या 7 तारखेला आपण सगळे औरंगाबादला येणार का? काय 1 2 3 हो. पुऱ्या ताकदीनिशी प्रत्येक घरातला एक माणूस पाहिजे. आजूबाजूला सगळ्या मतदारसंघामध्ये निलेश भाऊंच्या तुम्ही प्रचार करून सगळे लोक काढणार बांधवांनो. येणाऱ्या 7 तारखेला SC ST ओबीसीची वज्रमुठ त्या ठिकाणी औरंगाबाद इथे आपल्याला दाखवायची आहे. आणि त्या ठिकाणी लाखोंच्या उपस्थितीमध्ये आपल्याला दाखवून द्यायचं आहे की आम्ही श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीशी आहोत. आमच्या आरक्षणाला कोणी धक्का लावू नका. धक्का लावला तर तुमची सत्ता आम्ही उलटून टाकू. अशा पद्धतीचं एल्गार देण्यासाठी 7 तारखेला आपण मोठ्या संख्येने यावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय ओबीसी, जय भीम.